शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबतच दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चू कडूंचं राज्यभर आंदोलन आहे। महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर आजपासून बच्चू कडूंचं ट्रॅक्टर मोर्चा जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। उद्या जर आपण पाहिलं तर 28 तारखेला मोठी जाहीर सभा मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात होणार आहेत। आज साधारणतः 9 वाजता बच्चू कडू जे आहेत ते नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। पहिला मुक्काम वर्धा येथे असणार। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। तो काय सांगणार, महाराष्ट्रभर तुम्ही फिरले या 2-3 महिन्यामध्ये, मोजरीचं उपोषण झाल्यानंतर आज नागपूरच्या दिशेने तुम्ही रवाना होत आहेत, कसा संपूर्ण हा मोर्चाची रूपरेषा असणार? एकंदरीत 150 सभा आम्ही आता घेतली आणि सांगोल्याला काल समारोपीय सभा झाली आणि हजारो ट्रॅक्टर आज आम्ही पाहतो नागपूरच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे। आजची संध्याकाळी आमची वर्धेला मुक्काम झाल्यानंतर जे मुख्य बावनकुळेजीनं जे काही आम्हाला निरोप पाठवलेला आहे का आम्ही 28ला मुख्यमंत्र्यांसोबत किमान 35 सचिवासोबत बैठक लावू आणि तुम्ही बैठकीला यावं, परत बैठकीला जावं का नाही जावं या सगळ्या संदर्भात उद्या 4-5 वाजता आज 4-5 वाजता आम्ही वर्धेला मीटिंग घेऊ। आणि मला वाटते का हे आंदोलन आता फक्त करू आणि पाहू याच्यावर थांबणार नाही। जेपर्यंत निर्णय होत नाही आणि लिखित स्वरूपात भेटत नाही तोपर्यंत माघार नाही। आम्ही मजबूतीनं 15 दिवस आंदोलन करायचं काम पडलं तर आमची तयारी आहे आणि लोकांची पण मानसिकता आहे। मोजरीमध्ये आंदोलन झालं तर त्यानंतर तुम्हाला समिती गठीत करू कर्जमाफी संदर्भात, त्यानंतर कुठेतरी ते पुढे गेलं का की रखडलं आणि त्यामुळे आता आंदोलन करावं लागतं? समिती गठीत केली, घोषणा झाली आणि नंतर काय त्या समितीचं झालं ते बावनकुळेजींनाच माहीत आहे। आणि म्हणून बैठकीतल्या निवड आम्ही पाहतोय जर तरच्या निर्णयाला काही मला वाटतं फार फायदा होत नाही। त्याच्यामुळे आम्ही ठाम आहोत। आम्ही जेथपर्यंत निर्णय नाही लेखी स्वरूपात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। मोजरीचं आंदोलन जवळपास 7 दिवस चाललं होतं। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातलं आंदोलन किती दिवस चालणार आहेत? अनेक गावामध्ये लोकांनी वर्गणी केलेली आहे, धान्याची वर्गणी असेल किंवा मग पैसे गोळा केलेले आहेत का? सगळेच म्हणजे मेंढ्या घेऊन येणार, दिव्यांग येणार, शेतकरी येणार, मजूर येणार आहे आणि स्वतः वर्गणी करून येत आहे। प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे कारण प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी आहे, मजूरही त्या स्थितीत आहे। आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आता किती लोक येईल हे सांगता येत नाही अंदाज, म्हणजे लाखाच्या वरही राहू शकतं किंवा कमी राहू शकतं, पण आज तो अंदाज आम्हाला देता येणार नाही। पण एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरच आंदोलनाची उग्रता आणि आंदोलनातून काय कितपर्यंत आपण कशा पद्धतीने जावं त्यावर अवलंबून राहील। तुम्ही 2 ऑक्टोबरला मुंबईत घुसण्याचा इशारा दिला होता, पण नागपूर वगळता आता तुम्ही मुंबई वगळता तुम्ही नागपुरात आंदोलन करताय? नाही, खरं तर आम्ही मुद्दामून मुंबई आमच्या मुख्यमंत्र्याचं एक गाव आहे, नागपूर विदर्भाच्या सोयीनं आम्हाला जवळही पडतं। सगळ्या गोष्टीतून आम्हाला ते अधिक सोयीचं वाटतं आणि म्हणून ते निवडलं। आंदोलनासाठी मुंबई राखून ठेवली पुढच्या आंदोलनासाठी? हां बिलकुल, मला वाटतं ही पुढचं आंदोलन करायची वेळच पडणार नाही। याच आंदोलनात सोक्षमोक्ष करू। किती दिवस आंदोलन चालेल शेवटलं ते काही सांगता येत नाही। उद्या आसपासनं जर आपण पाहिलं तर बच्चू कडू हे नागपूरसाठी रवाना होणार आहेत। नागपुरातलं आंदोलन किती दिवस चालणार हे सांगता येणार नाही। लाखाच्या वर देखील शेतकरी येऊ शकतात असा दावा जो आहे तो बच्चू कडूंनी केलेला आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कुरळ पूर्णा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।